वारकरी संप्रदाय हा काही हिंदू धर्मापासून वेगळा नाही, हिंदू धर्माच्याच प्रवाहातला एक भाग आहे. हे शरद पवार किंवा तत्सम ब्रिगेडी विचारधारेला मान्य नसलं तरी वास्तव काय बदलता येणार नाही. स्वतः सुप्रिया सुळे या निवडणुकीदरम्यान रामकृष्ण हरीचा जप करत होत्या. ते राम आणि कृष्ण हिंदू धर्मियांची दैवते आहेत आणि वारकऱ्यांची, याचा विसर पडू देता कामा नये. संतांनी समाजातील, धर्मातील चुकीच्या प्रथा, परंपरा, होणारा अन्याय यावर कोरडे ओढलेले आहे, पण धर्म सोडलेला नाही, देव सोडलेला नाही. संतांनी जे सांगितलं त्याचं पालन आज समाजातील सर्व घटकातील लोक करत आहेत किंवा तसा प्रयत्न करत आहेत. पण सर्व धर्म समभावाच्या नावाखाली वारकरी संप्रदायाला सेक्युलर करण्याचा जो प्रयत्न गेल्या काही वर्षात शरद पवारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनी, तथाकथित पत्रकारांनी, वारकरी म्हणवणाऱ्या काही लोकांनी केलं आहे ते लपलेलं नाही. ते काम अजूनही सुरू आहे. हेच पवारांच्या लेखाचं सार आहे. मुळात वारकरी समाजात धर्मांध शक्तींकडून कशी फूट पाडली जात आहे असे जे सांगितले जाते ते खोटं आहे.